नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे. एक स्टॉक मार्केटमध्ये आपल्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये 5 ते 7 हजार कंपन्या आहेत. मग या 5 ते 7 हजार कंपन्यांमधील चांगल्या कंपन्या निवडणं हे मित्रांनो याचं ह्युमन पूर्णपणे डिफिकल्ट असतं. मग त्यासाठी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक असा टूल बघणार आहोत की त्या टूलच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही कंपन्या पाहिजेत त्या कंपन्या तुम्ही चांगल्या पद्धतीचा निवडू शकतात. मग मित्रांनो लक्षात घ्या, हा जे काही व्हिडिओ बनवत आहे ह्या व्हिडिओमागचा एक उद्देश पूर्णपणे आपला मराठी माणसाला पूर्णपणे एक स्टॉक मार्केटबद्दल पूर्ण अवेअरनेस मिळावा आणि त्यांना एक इन्व्हेस्टमेंटबद्दल पूर्णपणे इझी टू इन्व्हेस्टिंग वाटावी. त्यासाठी मित्रांनो आपले व्हिडिओज कंप्लीट बघत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी आर्थिकदृष्ट्या साक्षरता मिळून जाईल. तर मित्रांनो एक चांगली कंपनी निवडण्यासाठी जे काही पॅरामीटर आहेत ती पॅरामीटर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. मग त्या पॅरामीटरमधले आपल्याला कंपनी निवडायच्यात. मग त्यासाठी मी तुम्हाला असं एक टूल आणि पूर्णपणे असं एक स्क्रीनर आणि असं एक फिल्टर सांगणार आहे की त्या फिल्टरच्या माध्यमातून तुम्हाला वाटणाऱ्या ज्या काही तुम्हाला कोणत्या कॅटेगरीच्या कंपन्या पाहिजेत त्या कॅटेगरीच्या कंपन्या तुम्ही निवडू शकतात. तर मित्रांनो चला, तर आपण एक स्क्रीनवर कोणत्या वेळ न वाया घालवता लगेच आपण स्क्रीनवर येऊयात. तर मी स्क्रीन शेअर करतोय. तर एक स्क्रीनर नावाचा प्लॅटफॉर्म हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल. मी मल्टिपल टाईम तुम्हाला स्क्रीनर दाखवतो. असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, परंतु एक स्क्रीनरच्या माध्यमातून आपल्याला थोडं इझी टू अंडरस्टँडिंग होतं. तर इथं लक्षात घ्या, तुम्ही इथं कोणत्याही कंपनीचा स्टॉक तुम्ही इथं सर्च करू शकतात. त्यावेळेस इथं तुम्हाला त्याचे पॅरामीटर, मार्केट कॅप, प्राईस टू अर्निंग्स, ROE, ROC, प्रमोटर होल्डिंग, सेल्स ग्रोथ, OPM या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला इथं मिळतात. मग आपल्याला ज्या काही कॅटेगरी पाहिजेत त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं स्क्रीन्सवर जायचं आहे. या स्क्रीन्सवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जर कंपनी निवडायची असेल तर इथं क्रिएट न्यू स्क्रीन करायचं. तुम्हाला इथे फिल्टर लागतो. तर फिल्टरमध्ये मित्रांनो आपण एक चांगल्या कंपन्या अशा बघणार आहोत की त्या कंपनीचा उद्देश आपल्याला एक मार्केट कॅप, चांगली कंपनी निवडण्यासाठी कमीत कमी मार्केट कॅप आपल्याला 10,000 करोडपेक्षा जास्त पाहिजे. तर इथं मला इथं मार्केट कॅप 10,000 करोडपेक्षा जास्त पाहिजे. मग मी इथं मार्केट कॅप टाकलं. इथं ग्रेटर दॅन 10,000. ओके, 10,000 करोडपेक्षा मला मार्केट कॅप जास्त पाहिजे. तर अशा मित्रांनो कंपनी मार्केटमध्ये किती इथं अशा कंपन्या जर बघितलं इथं 1 मिनिट 10,000 करोडपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या कंपन्या मित्रांनो आपण बघितलं तर जवळजवळ 598 कंपन्या आहेत आपल्याला 7,000 कंपन्यामधून. मग 10,000 करोडपेक्षा जास्त मार्केट कॅप पाहिजे. मग त्यानंतर आपल्याला अजून एक दुसरा पॅरामीटर आहे. तो कोणता पॅरामीटर आहे की आपल्याला प्राईस टू अर्निंग म्हणजे PE रेशो आपल्याला जवळजवळ 31च्या आतमध्ये पाहिजे. ओके, 30च्या आतमध्ये मित्रांनो प्राईस टू अर्निंग रेशो पाहिजे. मग ह्या किती कंपन्या आहेत आपल्याला? ह्या 201 कंपन्या अशा आहेत की त्यांचा प्राईस टू अर्निंग रेशो 30च्या आतमध्ये. मग त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय पाहिजे की एकदम कमी कर्जावाल्या कंपन्या पाहिजेत. मग इथं टाकायचं अँड. मग आपल्याला कमी कर्जावाले म्हणजे काय की इथं डेट टू इक्विटी रेशो. ओके, तर आपल्याला डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो किती पाहिजे? 1च्या आतमध्ये पाहिजे. मग ह्या कंपन्या किती मित्रांनो? एकदम कमी कर्जाच्या म्हणजे मोठ्या लार्ज कॅप कंपन्या म्हणजे मोठ्या साईजच्या कंपन्या, एकदम कमी कर्जाच्या आणि आपल्याला कमी व्हॅल्युएशनमध्ये भेटणाऱ्या कंपन्या मित्रांनो आपण बघितल्या. तर त्या कंपन्या आपल्याला फक्त 132 कंपन्या मिळतात. मग यामध्ये मित्रांनो आपल्याला एक असा पॅरामीटर लावायचा आहे की त्या पॅरामीटर जर तुम्ही लावला तर त्या पॅरामीटरमुळे तुम्हाला कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर ग्रोथ चांगली भेटणार. मग आपल्याला कंपनीचा सेल्स ग्रोथ आपल्याला 3 वर्षाची लावायची. 3 वर्षाची एक ॲव्हरेज सेल्स ग्रोथ आपल्याला कमीत कमी 12% पाहिजे. ओके, 12%. हां, तर बघा फक्त एक 43 कंपन्या मित्रांनो आपल्याला एक 5 ते 7,000 कंपन्यामधील अशा मिळाल्या की त्या कंपन्या कुठेतरी तुम्हाला एक गुंतवणुकीत तुमच्या स्ट्रॅटेजीच्या मापात आहेत. मग त्याच्यात वारी रिन्युएबल आलं, HBL इंजिनिअरिंग इंडिया, परत IEX आलं, इंडियन एनर्जी एक्सचेंज, IRCTC, ग्लेनमार्क फार्मा, फोर्स इंजिनिअरिंग, फोर्स मोटार, ओके, सुझलॉन एनर्जी, अशा पद्धतीच्या मोठमोठ्या कंपन्या आल्या की त्या कंपन्यामध्ये आपल्याला एक लार्ज कॅप कसं म्हणजे 10,000 करोडपेक्षा म्हणजे मिड कॅप म्हणू शकतो त्याला आपण. ज्या कंपनीचं मार्केट कॅप 10,000 करोडपेक्षा जास्त आहे, ज्या कंपनीचा प्राईस टू अर्निंग रेशो 30पेक्षा कमी आहे, ज्या कंपन्यावर एकदम कर्ज कमी आहे त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा, आणि ज्या कंपनीची सेल्स ग्रोथ 12%पेक्षा जास्त आहे, अशा कंपन्या मित्रांनो आपल्याला 43 मिळाल्या. मग यामध्ये तुम्ही पूर्णपणे याच्यामधील इन डिटेल स्टडी करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ जर एक इन्व्हेस्टमेंट रिलेटेड पोर्टफोलिओ जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही पूर्णपणे डायव्हर्सिफिकेशन करून वेगळे सेक्टर ॲनालिसिस आणि पूर्णपणे एकदम मनी मॅनेजमेंट करून तुम्ही चांगल्या पद्धतीचा अशा स्क्रीनरचा वापर करून चांगल्या पद्धतीचा पोर्टफोलिओ बनवू शकतात. हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी आहे,
पोर्टफोलिओ बनवण्यासाठी भरपूर काही गोष्टी रिक्वायरमेंट असतात. तुम्ही त्याचा ॲन्युअल रिपोर्ट, कंपनीचं मॅनेजमेंट, पूर्णपणे कंपनीचा फ्युचर प्लॅनिंग, कंपनीचं कॉम्पिटेटिव्ह ॲनालिसिस, या भरपूर काही गोष्टी असतात मित्रांनो. परंतु एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणती, की तुमची जी काही कॅटेगरी, की तुमची जी काही इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटजी, त्या इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटजीप्रमाणे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटजीसोबत तुम्हाला तुमच्या कंपनी आयडेंटिफाय करण्यासाठी स्क्रीनर आणि त्यामध्ये असलेला स्क्रीन हा मित्रांनो एक प्लॅटफॉर्म आणि पूर्णपणे हा टूल तुम्ही एकदम एकदम चांगल्या पद्धतीचा यूज करू शकता. हा काय कोणता प्रमोशन व्हिडिओ नाही, काही नाही, पूर्णपणे एकदम एज्युकेशनल व्हिडिओ आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, एक स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या कंपनी निवडणं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूपच महत्त्वाचं एक लॉंग टर्ममध्ये प्रॉपर्टी क्रिएट करण्यासाठी असतं. तर डॉक्टर मोरे वेल्थ हे तुमच्यासोबत तर कायम आहेच. इन्व्हेस्टमेंटबद्दल काही क्वेरीज वाटल्यास, अडचणीच वाटल्यास तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्त तुम्ही कमेंट्स करा. व्हिडिओ अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये व्हिडिओ आपला शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.